हाय, हॅलो, नमस्कार. बायको ही नवऱ्याची पहिली प्रायोरिटी असते, हे तर माहीत आहे. पण हे शब्द जर नवऱ्याने दुसऱ्यासमोर बोलून दाखवले ना, ती फिलिंगच काही अलग असते. आता झालं असं की आज संडे होता आणि मला संडेला कुठेतरी बाहेर फिरायला मात्र जाम आवडतात. त्यामुळे त्यांना म्हटलं की चला आपण कुठेतरी बाहेर जाऊ. हे बोलले, बाहेर कुठे नाही, आता मौसम पण थोडा क्लाउडी झाला आहे, त्यामुळेच आपण बोरधरणला फिरून येऊ. आम्ही इकडे आलो आणि यांना आज यांच्या फ्रेंडनी कुठेतरी बाहेर चाल असं बोललं असेल, तर यांनी म्हटलं वाटते की आज मला काम आहे, मी येऊ शकत नाही. आणि तेच दादा यांना तिथे बोरधरणला भेटले. आता ते दादा बोलले, की "शुभम, मी तुला बाहेर चाल बोललो, तर तू बोलला की आज मला काम आहे आणि तू इकडे बायको आणि पोरासोबत मस्त बोरधरणला फिरायला आला." तर हे त्या दादांना बोलले, की "माझा पूर्ण संडेचा टाईम मी माझ्या बायकोला आणि मुलाला देत असते." आता हे बोलले, की "खूपच जास्त इम्पॉर्टंट काम असलं तर ते मी संडेला करते, नाहीतर मी माझा पूर्ण टाईम माझ्या पोराला आणि माझ्या बायकोला देत असते. कारण आता माझा मुलगा पण छोटा आहे आणि त्याला पण टाईम पूर्ण द्यायचा आहे मला. कारण त्याचं बालपण पण एकचदा येते." आणि हे शब्द माझ्यासाठी अनएक्सेप्टेड होते आणि तो मोमेंट पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता. आणि हो, हप्त्यातून 1 दिवस का होईना, जर नवऱ्याने जर त्याचा थोडासा जरी टाईम बायकोला दिला ना, तर ते बायकोसाठी खूप जास्त सुख असते. आणि आता बोरधरणला आलो म्हटलं तर खूप सारे फोटोज पण काढले आणि एन्जॉय पण केला आणि मेन म्हणजे तर आम्ही आज सनसेट पण इथला मिस नाही केला. त्यानंतर घरी आलो आणि याला एक छोटीशी किस्सी दिली आणि ते माझं लिपस्टिक याच्या फेसवर छान उमटलं. त्यामुळेच मी त्याला ते मिररमध्ये दाखवायला घेतलं आणि त्याला ते बघून इतकी जास्त खुशी झाली आणि तो खूप जास्त हसायला पण लागला. आणि आता म्हटलं चला आता पटकन आपला स्वयंपाक पण करून घ्यावा. आणि आता संडे असल्यावर नवऱ्याची काही ना काही खायची तर डिमांड राहतेच. त्यामुळे आज यांनी चिकन आणलं होतं आणि मला बोलले, की "आज तूच बनव भाजी." मी म्हटलं चालेल. आता इकडे यांना हो म्हटलं आणि आज IPLची फायनल पण होती. त्यामुळे हे तर मॅच बघण्यातच बिझी होते. मी आईंना इकडे भाजी बनवायला लावलं आणि मला काही मेडिसिन घ्यायचं होतं. त्यामुळेच मी इकडे मेडिकलमध्ये आली होती. मेडिसिन राहिली बाजूला आणि इथे आल्या-आल्या लगेच याला आधी तर काकांसोबत मस्ती करायची असते. मेडिसिन घेऊन घरी आली आणि इकडे बघते तर काय आईंनी भाजी पण करून ठेवली होती आणि मस्त जेवण केलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय.